श्री अकाल, की हालचाल अँड गुड मॉर्निंग टू यू ऑल. तुम्ही ऐकताय रेडिओ भेंडी 420.3 FM आणि मी आहे तुमची आवडीची, तुमची लाडकी, तुमच्या मनात घर करून बसलेली आरजे लवंगी. She's कोमट. That's right. आज आपल्याकडे येणार आहे ते कमाल गेस्ट. कोण असणार आहेत ते गेस्ट? आता आम्ही बोलल्याशिवाय कसं कळेल तुम्हाला की ते कोण असणार आहेत गेस्ट? आपण त्यांना बोलवूया. स्टुडिओ क्लॅप्स, वेलकम. नीट उभारा भेंडी, सॉरी रेडिओ भेंडी. अरे आज मी येण्याआधीच अन्विता स्क्रिप्ट पडणार आहे. ओके, गुड कॉन्फिडन्स, गुड कॉन्फिडन्स. नमस्कार नमस्कार, माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ मेंढ्यांच्या बादशा. आठवण का? तर आज मी इथे आलेलो आहे रेडिओ भेंडी 420.3 मध्ये. माझ्या लाखो फॅन्स मला इथे कॉल येणार आहेत. येस येस, मी त्यांना सांगणार आहे की प्लीज फायनल जवळ येते तर प्लीज प्लीज मला वोट करा. मी जिंकेन ही देवाकडे प्लीज प्रार्थना करा. येस. हां, माझं स्वागत संपलंय. एक मिनटं सर. हां काय काय? हां बोल ना बाबा. काय? बघा बघा स्किट काय म्हणते. चला आता जरा पडूया. अन्विताचा डायलॉग आहे ना. हॅलो, मी आहे आरजे लवंगी. आपण हाय 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 हाय, मी मंदार फटाका. म्हणजे 2 मिनिटात फुटणार. मी मंदार मांडवकर. येस येस. म्हणजे हॉरिफिकेशनचा बादशाह, राईट? हॉरिफिकेशनचा नाही हो, व्हेरिएशनचा बादशाह. हा तेच तेच. काय ना, माझं तुमच्याकडे लक्षच नसतं. अन्वितावरून नजर नाही हटत माझी. ती किती क्यूट लिटल बबली आहे ना. बबली नाही हो, एक नंबर फंबली आहे ती. मी आहे ना म्हणून टिकली आहे ती. ती टिकली नाही हा? मग तो बॉम्ब आहे, बॉम्ब. अभिनयात पण बॉम्बा बॉम्ब आहे. बॉम्ब आहे. तुम्हाला Yes? माहित नाहीये का? काय? आज तुम्हाला अन्विता फॅन क्लब तर्फे इथे बोलवलंय, माहित नाही तुम्हाला? अन्विता फॅन क्लब म्हणजे अन्विता येणार आहे का इथे? नाही, अनफॉर्च्युनेटली अन्विता मॅम आज नाही येणार आहेत. का का का? त्या म्हणाल्या रेडिओवर जाऊन स्वतःच कौतुक ऐकून घेण्यात नको नको, मला असं काही आवडत नाही. त्यापेक्षा मी एक काम करते, मी घरी बसते आणि फिनालेसाठी काही नवीन विषय सुचतोय का यावर जरा विचार करते. शी इज लवली, शी इज अमेझिंग, आय लव्ह हर. हा चला ना, आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, sure. हा, या, हा, बसा. जरा त्या घुसा घुसा त्यात. सांडा त्यात. अरे बसा त्यात. एक्सक्यूज मी, माझा स्टुडिओ, आय मॅनेज. हा या ओके रेडी. ओके, वी आर गोइंग लाईव्ह इन 3, 2, 1, गो. रेडिओ भेंडी. हॅलो, वेलकम बॅक लिसनर्स. आणि मी तुमच्या गेस्टला घेऊन आली आहे. कोण असणार आहे हा गेस्ट? मी तुम्हाला मगाशी म्हटलं गुड मॉर्निंग, पण आता मी तुम्हाला म्हणणार आहे यू विल हॅव अ फनी मॉर्निंग. वाय फनी? फनी क्यों? क्या है ऐसा फनी जो आज के गेस्ट में है? मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अन्विता फलटणकर यांचे पार्टनर, ज्यांना आपण सगळे ओळखतो. काय नाव आहे तुमचं? मंदार मांडवकर. मंदार आपल्या बरोबर आहेत. मंदार 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 आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्या बरोबर आज गप्पा मारणार आहेत. मी मंदारला असं विचारणार आहे की त्यांचा आता हास्य जत्रेचा प्रवास इतका पुढपर्यंत येऊन ठेपलाय, रिस्पॉन्स बढिया आहे शो का. Yes, yes. तो आता त्यांना या स्टेजला येऊन काय वाटतंय. पण त्याआधी मला आमच्या लिसनर्सना सांगायचं आहे की शो सुरू व्हायच्या आधी आमची एक अनऑफिशियल चर्चा सुरू होती. आणि ओ माय गॉड, मंदार अन्विताचं कौतुक करताना दमत नव्हते. रिअली, म्हणजे ते म्हणत होते की अन्विताचे इतके उपकार आहेत माझ्यावर की मी काय सांगू. अन्विता, तू आमच्या मनात आहेस. वी लव्ह यू आणि वी आर वेटिंग की तू आमच्याकडे कधी येतेस. आणि आता मंदार, मला सांगा, महाराष्ट्राची हास्य जत्रा मधला तुमचा आवडता कलाकार कोण आहे? सगळेच आवडतात. प्रसाद दादा, नमुताई, विशाखाताई, समीर दादा. तुम्हाला सांगू का, हे आहेत ना, हे तोफ आहेत, तोफ. येस 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 येस. Yes. आम्ही असं ऐकलंय तुम्ही मिमिक्रीच करता. काय म्हणजे तुम्ही मिमिक्री उत्तम करता. तर आमच्या लिसनर्स आणि मलाही गौरव मोरे यांची एक मिमिक्री करून दाखव ना प्लीज. वी वुड लव्ह टू हिअर गौरव मोरे. हा प्लीज. हे बघा गौरव, प्लीज प्लीज डू इट. वी आर वेटिंग स्टुडिओ, राईट? हो गौरव मोरे, ये बेबी, कम ऑन. गौरव मोरेची मिमिक्री करायला गौरव मोरेने आधी काहीतरी केलं पाहिजे ना. काय बोलताय मॅडम तुम्ही? गौरव मोरे
वी लव्ह यू आणि तुम्ही कधीतरी प्लीज आमच्या शो मध्ये या. आम्हाला इतकं आवडेल, खूप मजा येईल. येस येस येस. तुमचं नाव काय? मंदार मांडवकर. सॉरी. ओके, सो मंदार आपल्या बरोबर आहेत आणि मला आता त्यांना विचारायचं आहे की हास्य जत्रेत तुम्ही थोड्या उशिराने आलात, एम आय राईट? हा, म्हणजे काही आठवड्याने आलो मी. ऍक्च्युली काय माझं टॅलेंट सरांनी पाहिलं. टॅलेंट वरनं मला आठवलं अन्विता मॅम. ओ माय गॉड, ओ माय गॉड. अन्विता, तिची निरागसता आणि तिच्या अभिनयातला सच्चेपणा, कमाल कमाल. हे असं खूप दुर्मिळ आहे आणि तिच्या एक्सप्रेशन मध्ये ना, प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये एक डिग्निटी आहे. क्या बात आहे अन्विता, वी आर वेटिंग या. कम ऑन, तू ये कधीतरी, आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायचा आहे. ठीक आहे, तुर्तास आपण त्याच्याशी बोलूया. तुमचं नाव? मंदार मांडवकर. हां. येस येस येस. आय एम रिअली सॉरी. आपल्याला एक फोन येतोय, आपण फोन घेऊया. हॅलो, वेलकम टू रेडिओ भेंडी. हु इज दिस? हाय, मी बबिता बोलते माथेरानवरून. हाय बबिता. हॅलो, सच अ ब्युटिफुल नेम बबिता. वंडरफुल. प्लीज. हाय लवंगी. हाय. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही या क्षेत्रात कसे काय आलात? म्हणजे ॲक्च्युली थँक्यू फॉर युअर क्वेश्चन आणि कीप कॉलिंग. ॲक्च्युली त्याचं काय आहे, मला लहानपणापासून रेडिओची आवड होती आणि जॉकी श्रॉफचीही आवड होती. सो माझे बाबा मला म्हणले तू रेडिओ जॉकी का नाही होत? सो म्हणून मी या क्षेत्रात उतरली आहे. थँक्यू सो मच बबिता. अजून काही? हॅलो, बबिता मॅडम, इथे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम मंदार मांडवकर इथे बसलेले आहेत. तुम्हाला त्यांना काही प्रश्न नाही कट झालाय फोन. आपण दुसऱ्या फोनकडे वळूया. पहिला फोन कट झाला. आय एम सो सॉरी बबिता. कीप कॉलिंग अँड थँक्यू फॉर लिसनिंग. ओके, आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो, वेलकम. हॅलो. हा, हॅलो. बोला बोला. ऐकतं का? ऐकत का? हा, येतंय काका. बोला ना, बोला. हा, ते कोल्हापूरून बोलतोय. नमस्कार काका. जगदीश पाटील बोलतोय. बोला बोला. ते हे आहे का? हे आहे का महाराष्ट्राची लवंगी आहे काय तिकडे? महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून कोणी आलेलं आहे का तिकडे? हो, आलाय ना. हा. कोण सरताज आलेले आहेत का? सॉरी काका. कोण सरताज? अरे कोण सरताज? ऐकून आलं तिकडे. हॅलो सरताज. काका, ऐकू येत आहे. बोला ना प्लीज. सांगतो थांब. हा, ते प्रॉपर्टीचं सेटिंगचं काम करतात ते सरताज. अच्छा. मागे ते काय ते प्रसादनी नम्रतेच्या स्किट मध्ये काय केलं होतं ते मसाज बिचा सॉलिड काम केलं होतं ते. क्या बात. ते आहे काय? मी त्यांचं लई मोठा फॅन आहे. ते आलेले आहेत काय? अहो नाही ना काका, त्यांना आपण नक्की बोलू. त्यांना आणि अन्विताला आपण इथे नक्की बोलू, मी तुम्हाला प्रॉमिस करते. पण तुर्तास आपल्याकडे मंदार मांडवकर आहेत, त्यांच्याशी तुम्हाला काही बोलायचंय का? हा कोण आहे भुसनळ्या? नाही, आम्ही नाही ओळखत त्याला. ठेवत नाही. अरे तो नाही आहे ते सरताज. अरे ठेवत. अरे ठेव फोन ठेव. थँक्यू सो मच काका फॉर कॉलिंग. आणि तुम्ही पण आमचा शो ऐकताय ऐकून मला खूप बरं वाटलंय. आपण पुढच्या कॉलकडे वळूया. काय फालतू गिरे. अहो, सरताज आमच्या ते बॅकस्टेजला काम करतो. तो दिसतो लोकांना, मी नाही दिसत लोकांना. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. शांत व्हा, बसा. आपण पुन्हा एकदा मंदार यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण त्यांच्या प्रवासाबद्दल बोलतोय. अतिशय मजेशीर प्रवास आहे, म्हणजे फारच हास्यास्पद प्रवास आहे. हास्यास्पद काय? बस आपण तोपर्यंत ऐकूया अन्विताच्या आवडीचं एक गाणं प्लीज. हे काय? फार भारी चालू आहे शो. फार भारी. थँक्यू सो मच. अरे काय भारी चालू आहे मॅडम. अहो, सगळे फोन मला माझ्याबद्दल येतच नाहीये. मला बोलू कार्यक्रमाला माझ्याबद्दल एक तरी फोन यायला पाहिजे मॅडम. बसा तुम्ही, शांत व्हा. बसा. आपण घेऊया आता. आपण पुन्हा सुरू करतोय. करा. वेलकम बॅक लिसनर्स. रेडिओ भेंडी. येस, वेलकम बॅक. आणि आपल्या बरोबर बसलेत. तुमचं नाव? मंदार मांडवकर नाव माझं. I'm so sorry. हो, बस. मला. येस, पुढचा फोन येणार. पुढचा फोन करा. हो. बसा, शांत. बसणार. पाणी. चालू. सर प्लीज पाणी. तुम्हाला माहित नाही मंदार मांडवकर इथे नागिन डान्स करतात. मला प्लीज शांत व्हा. शांत व्हा प्लीज मंदार. प्लीज शांत. बसा. आपण कंटिन्यू करू. बसा. प्लीज. आपल्याला पुढचा फोन येणार तो तुमच्यासाठी असेल ना. ओके, रेडी? नेक्स्ट कॉल घेऊया. हॅलो अँड वेलकम. हॅलो, मंदार मांडवकर आहेत का? आहेत. मी बोल. हाय, नमस्कार मंदार मांडवकर. हाय, नमस्कार. तुम्ही कुठे राहायला? कुठे? मी गोरेगावला राहतो, सहकार नगर मध्ये.
हा वाटलेलं ते नाक्यावर जे वृंदावन हॉटेल आहे हा, हा. ते जरा आज चालू आहे का सांगा ना जरा. सर ऐका ना, तुम्ही त्यांना फोन करा ना. तुम्ही त्यांना फोन करा ना सर. नाही नाही मी फोन करतोय मगातपासून पण कोण फोन उचलत नाहीये आणि तुम्ही काय त्या हॉटेलच्या बाहेर पडलेलं असतं ना. जरा मला 2 अंडा राईस पाहिजे होतं. माझ्या बापाचं हॉटेल आहे का ते? माझ्या बापाचं हॉटेल आहे. मला कसं काय येणार? त्याचा अड्डाच मिळतो की नाही? कसं काय येणार मला? त्याला सांगा बघतोय माझ्याकडे. त्याला सांग माझ्याकडे बघतो तो माझ्याकडे. फोन आहे तो नाही बघू शकत. बसा शांत व्हा ते मंदार. सगळं ठीक आहे जरा ते 2 अंडा राईसचं बघा. नाही देणार. मंदार तिकट करा. येस आपण पुढचा फोन घेऊया. तो तुमच्यासाठीच असणार आहे घ्या. मंदार. मंदार पाणी माप घेताय दे, नको. का? ओके आपण पुढचा फोन घेऊया. येस पुढचा फोन. हॅलो वेलकम टू रेडिओ भेंडी. हुज दिस? मंदार मांडवकर. हाय मंदार मांडवकर. हा फोन नीट ठेवा, मला ऐकू येत नाहीये. हॅलो, हा आता येत आहे. ये. मंदार मांडवकर. हा बोला म्हणजे ते नवाजुद्दीन. हा मीच आहे. हा. माझ्या बायकोचा ब्लाऊज शिवायला टाकलाय, कधी देणार? सर बायकोचा ब्लाऊज म्हणजे? तुम्ही नवाजुद्दीन टेलर कडे काम करणारे मंदार मांडवकर ना. बायकोचा ब्लाऊज द्या ना. बायकोचा ब्लाऊज तुझा खाल्ला मी. तुझा बायकोचा ब्लाऊज मी खाल्ला. तो असा वाढला. त्याच्यावर वडी त्याला बसवला. पार चेंदा मेंदा केला तो बायकोचा सर, शांत, ब्लाऊज सर, मी. सर, शांत. मी टेलर म्हणतो का? मी टेलर का टेलर? असं करतो का मी? बायकोचा ब्लाऊज वगैरे काय? सर शांत व्हा. सर आपल्याला एक फोन येतोय. हॅलो अँड वेलकम. हुज दिस? मंदार मांडवकर का? हा मंदार मांडवकरचे बाबा बोलतोय. बाबा बोला बाबा. मंदार, कसा आहेस बाबा? बरं आहे, मी बरं आहे. फिनालेची तयारी करतोयस ना? हा हा तू कुठे स्टुडिओत आलायस का? बाबा. हा तिथे अन्विता आली असेल तर एक सही घेऊन ये तिची. खूप दिवस झाले तुला सांगेन म्हणतो, आज घेऊन ये. चल ठेवतो बाबा. हा चल. माझा बाप पण माझं कौतुक करत खाली ना. उतरा सर. महाग टेबल सर. मी कोण आहे? मी मंदार मांडवकर आहे. मला मिमिक्री येते. हो, सर. भैया हो, सर. मला का असं विचारतात? मी टेलर नाही आहे. मला मिमिक्री येते. आपण पुन्हा भेटूया. क्या बात है मंदार. तुझ्या एनर्जीसाठी हॅट्स ऑफ. सिरियसली कमाल. आणि अन्विता, तू साकारलेली आरजे सुद्धा अप्रतिम आणि एकदम परफेक्ट होती आणि क्यूट होती. सुपर परफॉर्मन्स झाला. विचारा सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? सई? मंदार, मी पण एक ॲक्टर आहे आणि त्या नात्याने कॅन आय जस्ट कम अँड गिव्ह यू अ वॉर्म हग? अतिशय सुंदर परफॉर्म केलं तुम्ही. मला असं वाटतं की समीरच्या कॅरेक्टर्समुळे पण एक सिल्वर लायनिंग या परफॉर्मन्सला मिळालं. 100%. तुझं कॉन्ट्रीब्युशन मला खूप आवडलं. टायमिंग वॉज एक्सलंट आणि वाव, वी ऑल वर ब्लोन अवे. अमेझिंग. खूप मजा आली मंदार. शाब्बास. अन्विता,
तू पण काही आर्जेंच्या लकबी खूपच लीलया सादर केल्यास आणि मजा आली. सुपर परफॉर्मन्स. बकल अप. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रसाद. मंदार, अन्विता, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग लिखाण आणि मधल्या जागा आणि सगळ्यांची साथ लाजवाब. म्हणजे 4 चांद नाही, मला असं वाटतं 1 2 3 4 5 चांद लागले या स्किटला. सम्या, प्रसाद, तुम्ही दोघं आणि तू. मी पण एक ॲक्टर आहे आणि डिरेक्टर पण आहे आणि मला तुम्हाला दोघांनाही मिठी मारायची. जाणून घेऊया गुण. सई. हा तुझा आहे मंदार. 10.5 गुण. प्रसाद. वा वा 11 गुण. वा वा वा. मित्रांनो, तुम्हाला फिनालेसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता इथे होणार आहे एक हास्य सफर. हो, कारण आता हास्य बुद्रुकचे इनामदार समीर आणि विशाखा निघालेत एका सफरीला. आता त्यांची ही सफर आपल्याला भरभरून हसवेल ह्याबद्दल काहीच शंका नाही. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. समीर आणि विशाखा. एक्सक्यूज मी आजी, एक्सक्यूज मी. हाँ, वेज पुलाव लाना और थोड़ा मऊ बनाना. हाँ, बनाना मतलब केला मत लेके आना. तुम लोग क्या है, कुछ भी समझते हो, कुछ भी लाते हो. ऐका, मी पॅन्ट्रीवाला नाही आहे. मी इथे आलोय. सीट आहे माझी इथे. अगं बाई, हो का? हा, हा. सॉरी सॉरी, मी चेहराच बघितला. हा, हा. सॉरी सॉरी काय सीट नंबर काय आहे तू? C52. तुमचा सीट नंबर काय मला माझा सांगा. सीट नंबर. अगं बाई, 1 मिनिट. हे बघा, हे बघा, हे काय आहे? हे बघा, C52. हा. अगं बाई, माझा नंबर पण तोच आहे. हो, पण मग मी रॅकवर बसणार, तुम्ही इथे जमिनीवर खाली झोपायचं. तुम्ही का रॅकवर, मी का खाली? हे का असं कसं? असं कसं? माझ्या सीटवर लिहिलंय इकडे. काय? हे बघा, रॅक. RAC येते, रॅक काय? रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन म्हणतात त्याला. रॅक असं काही नसतं. तुम्ही रॅकवर बाकीचे खाली. माझं पण तो इथे पण लिहिलंय बघा, RAC लिहिलेलं आहे. सेम नंबर आहे. म्हणजे एक सीट असते ना, ती दोघांनी शेअर करायची. काय? मी पूर्ण पैसे भरले, मग मी सीट मिळवले. मी काय मोटरमनच्या बायकोची ओटी भरून सीट मिळवली आहे? मी पण पूर्ण पैसे भरूनच सीट. तुम्ही प्लीज पाय, हे असं नाही आहे बरोबर. तुम्ही प्लीज पाय काढा ना, रूल्स प्रमाणे मला प्लीज बसू द्या. मी ना खूप टेन्शन मधून आलोय वेगळ्या. प्लीज पाय बरं काढा. बरं, बसा बाबा. अगं आय ग, हनुमानासारखंच झालं जरा. आय 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 ग बाई, बसा बाई, बसा. आता काय, बसा बसा. ये चांद सा रोशन चेहरा, दिल को रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, चंदा रे चंदा. बैठेंगे बातें, मेरा चंदा काय आहे तुमचं चाललंय यार? मेरा. सगळी चंद्रावरची गाणी बरी आठवत आहेत तुम्हाला. इकडे कशाला बघता माझ्या डोक्याकडे? अहो नाही, मला चंद्र आवडतो. मी आपल्या चंद्राची गाणी म्हणते. सूर्य वगैरे नाहीये का काय ढगबिग? त्यांच्यावर करा ना गाणी. तो बाई फार तापलेला असतो. मला कसं शीतल आवडतं, सगळं शांत.
मुला ए मुला मुला म्हटलेलं चालेल ना? हां चालेल. जरा माझा गोंधळ झाला आहे. काय मी ना एक गोष्ट विसरले. काय तुझ्याकडे टूथपेस्ट आहे का रे? ॲक्च्युली काय झालं, मी विसरले. म्हातारपणात ना काही गोष्टी लक्षात राहत नाही, आणि म्हाताऱ्या माणसाला ना मदत केली ना तर देतो पुण्य देतोय मिळतं. नका सुनवू देतोय मी तुम्हाला. वाग गुणी आहे हो बाळ, छान गुणी अगदी. नगभर तर लागणार पेस काय फार. पाणी आहे का रे प्यायचं? जरा गोळी घ्यायची होती, द्यावं जरा म्हातारा अरे माणसाला. देतोय ना, का सुनवता यार तुम्ही? मी नाही म्हटलं तर सुनवा ना. देव कल्याण असं- करो बाई तुझं. दे बाबा, म्हाताऱ्या माणसाचं वय कसं असतं, या वयाला तुम्ही पण कधीतरी येणार अरे नाही हो ना. का? तुम्ही कशी अरे अहो काय चाललंय तुमचं? अहो मिनरल वॉटर आहे ना ते, तुम्हाला गोळी घ्यायला दिलं ना, तुम्ही आत्ता म्हणात ना गोळी घ्यायची आहे. मी कुठे म्हटलं मला गोळी घ्यायला पाणी पाहिजे म्हणून? आत्ता म्हणालात मला पाणी दे गोळी घ्यायची आहे म्हणून. नाही नाही, मी असं म्हटलं जरा पाणी देतोस का, मला गोळी घ्यायची. मग दोन वेगवेगळी वाक्य तू एकत्र केली. म्हणजे दोन वेगवेगळी वाक्य मग आता होती रे. आता आता पाणी वापरलं, मग गोळी कशी घेणार आता? गोळी घ्यायला पाणी कशाला लागतं? का? हे काय, मला लिमल्याची गोळी तर खायची आहे बघ. तुला पाहिजे? अरे नका तू तू तोंडात घ्या ते. चुकलेली का दे मला देताय? अशी देता का कधी? आपण लहानपणी पदरात तोडून अर्धी अरे अर्धी नको करून- यार अर्धी. अरे अरे नका कडे अरे नका देऊ. घे ना. अरे मला नकोय सांगितलं कळत, नकोय ती अर्धी अर्धी घे ना. नकोय आई, नकोय सांगतो तरी मला देता लिमलेट. अख्खी घेतो अख्खी. नकोय यार. घे रे, आहे माझ्याकडे. अरे आहे म्हणून घे घे. थांब थांब, अजून एक घे. आता अजून एक कशाला? 1 रुपयाच्या 2. 1 रुपया सुट्टा दे बरं. ही विकताय मला गोळी तुम्ही? हा, मग काय फुकट घेणार का फुकट्या बेला? अरे. अरे वा, तुझी माझी ओळख नाही, काही नाही. गोळ्या घेतोस का माझ्याकडनं? अरे काय म्हातारी आहे का कोण आहे यार? मला प्लीज वाचू द्या प्लीज, हे अर्जंट आहे माझं ते. हे जळल्या रुपयाच्या गोळ्या घ्यायची लायकी नाही आणि चालला मोठा. चंद हे तू. अरे यार ते दुसरं गाणं म्हणा, तुम्हाला नाही आवडत ते गाणं. चंदा चंदा किळस म्हणे आवाज काढून मला आवडत नाही हे. गोळी येणार रे, म्हाताऱ्या माणसाला असं थट्टा करतोय. अरे काय यार रे, पान पण कोकरा? सापडत नाही कुठे ऐक कुठे. ना, हा पोटा पाण्याचं काय करतोस तू? लेखक आहे मी. ते ठीक आहे, पोटा पाण्याचं काय करतो? अहो मी मराठी सिरियल्स मध्ये वगैरे लिहितो आणि कॉमेडी ऍक्टर सुद्धा आहे. म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये थोडीशी ऍक्टिंग पण करतो मी. अगो बाई, हो का? हा. तुम्हा लोकांना टीव्ही बघायला जमत नसेल नाही? नाही नाही जमत आणि मला. त्यातले तर तू स्वतःचा टीव्ही स्वतःच घेऊन डोक्यावर फिरतो. अगं बाई, कुठले लागले असं कसं बघायला? आजी तुम्ही युअर क्रॉसिंग युअर लिमिट. तुम्हाला कळतंय का ते? पंच मारला रे तुम्ही त्या हास्य जत्रेत तेच करताना. ए राजा, किती मिळतात तुम्हाला? काय पैसे किती मिळतात तुम्हाला? ते पर डे प्रमाणे वेगवेगळे असतात आमचे. तरी महिन्याचे किती मिळतात तुम्हाला? ते पर डे प्रमाणे वेगवेगळे असतात. तरी सगळे कट होऊन किती मिळतात महिन्याचे? हातात किती पडतात? पर डे प्रमाणे ते वेगळे असतात. तरी अरे आकडा तुम्हाला काय करायचंय यार? मायनस मध्ये पैसे मिळतात, तुम्हाला काय करायचंय? नाही कमवत मी पैसे, भिका मागतो सगळी. बरं, असं नको बोलू, नको सांगू बाबा. उगा चिडू नको. कसं प्रवास सुखाचा जावा म्हणून आपली येता जाता विचारपूस. बाकी काय रे, जगात काय राम नाही, काय दाम नाही. अरे आपल्याला काय बुवा? हाय हाय ग चंदा है तू.
राजा थोडं रिलॅक्स होण्यासाठी आपण हे पत्ते खेळूया का? नको पत्ते नको. खेळूया ना पत्ते. मी नको म्हटलं ना हे बघ तुम्हाला. मी आणलेत म्हाताऱ्या माणसाचं थोडी वेळ जाईल रे गंमत अरे म्हणून पत्ते नको मला ते खेळूया रे. तेव्हा ते पत्ते मला नाही खेळायचे, मला वाचू दे. अरे माझा आहे अर्जंट ते आहे ते काय येते आहे ते. तुम्हाला काय करायचंय? वाचायचंय मला. वाचडी पुस्तक वाचले पुस्तक. मोठा वाचक तू काय मेल लोक समोर बसलेत रेषा वाचाव्या कपाळावरच्या माणसं वाचावी तर लोक पुस्तकं वाचत बसतात. काय वाचून चढलं काय वाचत असेल? कुठल्या तरी शृंगारिक कथा वाचत असेल. हे काय आहे? जर्नी फ्रॉम कॉमेडी स्टार टू बिलियनियर असं पुस्तक आहे ते. करोडपती कसं व्हायचं ते मी शिकतोय, ते वाचतोय. 1 रुपयाने खिशात आणि करोडपती ओढरपट. उगाच आपलं बुटकं वांग एक मिनिट. बुटकं वांग म्हणू नका, तुम्हाला सांगतोय. बुटकं वांग काय? बुटकं वांग म्हणताय. आता आहे तर म्हणणार ना. मी तुम्हाला म्हटलं का भोपळी मिरची म्हटलं मी? बघा बघा एका म्हातारीच्या फिगरवर हा माणूस बोलतो. नाही ना. भोपळी मिरची एका म्हातारीच्या फिगरवर बोलतो. #मीटू. नाही 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 नाही. अहो आजी नाही हो. अहो ऐका ना. आजी आजी ऐका ना तुम्ही. दामदर ऐकत का नाही तू आजी? नाही नाही माझं सांगता तर ऐक ना तू जरा. असू दे असू दे. परिणाम झालाय वाटेल ते बोलते. इथे इथे दाब. हा मग बघते. तुमचा हे करू यार. तुम्हाला टाइमपास करायचा का? काय काय खेळायचं सांगा तुम्ही मला. काही नाही तू वाच बाबा. मला काय खेळायचं? ए तुझं नाव काय आहे रे? समीर चौगुले. काय नाव आहे? समीर चौगुले. चौगुले का तू? समीर का तू? हो मग काय? काही नाही माझ्या सुनेच्या माहेरचं आडनाव पण तेच आहे चौगुले आणि मेलीचं नाव पण तेच आहे समीरा. सारखी टक्का मुक्क बघत असते. नुसता छळ आहे हो माझा. माझ्या पोराच्या जीवावर जगते, टणाटणा उड्या मारते आणि माझ्याशी निखालच बोलत नाही. टवळी मेली असा राग येतो मला. मेली टवळी. बघू नकोस माझ्याकडे. खाली बघ टवळी येतात नजर फोडून काढ. तुम्ही मला का बोलताय पण हे? मला कळतंय का? हळूहळू तुम्ही मला सून समजायला लागला. 1 मिनिट. तैसे तुम्ही ती समीरा आणि तू समीर एक दांडी फक्त जास्त. काय बोलताय? हा तिच्या नावात एक दांडी जास्त नाही का? मग तसलेच मेले चौगुले तुम्ही सारखेच. तुम्ही चौगुल्याने ना सुभेदारांना जो त्रास दिलाय ना तो जन्मभर भोगावा लागणार आहे तुम्हाला. तळतळाट होईल तुम्हाला चौगुल्यांचा मेल्यांनो. अरे मला का बोलता यार? आयुष्यात तुम्हाला कधी चांगलं वागणं जमणार आहे का? अरे मला कशाला बोलता यार तुम्ही? केळी आणलेत. एक जात सारखी. हे भैया केलं कैसा दिया? ऐसा दिया. फोपाट पडेल ना. आमच्या स्किट मध्ये येऊन 25 नाही मारायचे. आम्ही आमचे आहोत. अर्धा डझन 30 रुपये दिया. कैसे दिया? अर्धा डझन 30 रुपये दिया. हे 30 रुपये काढ आणि देण केळी घे याच्याकडनं. मी माड नाही येत सुट्टे. हो काय? स्वतःच्या आईसाठी बरे पैसे निघतात पर्स मधून. शॉपिंगला जा, फिरायला जा, त्यांना पैसे देते. माझ्यासाठी नको का? अरे यार मी नाही आहे तुझी सून. कधी टकली सून असते का? माझ्या तोंडून मला टकलं म्हणवतेस? मला नाही सून सांगतोय तरी मला सून सून हे करते सारखी. आल्यापासून बघतो मला त्रास देते. 2 पानं नाही वाचले मी याची. ते चौगुले आडनाव आल्यामुळे जरा गप्प बस तू. खाती केळी. चिडू नको केस गळतील. गळू दे गळू दे. गळू नावाचा फोड आहे तो असा कोणाकडे मागू नये. अरे अरे किती गलीची घाणेरडी म्हातारी आहेस तू. गळू येतो अरे रे. गप गा तू. दाखवते काय?
अगं गळू म्हणजे केस गळू दे असं मी म्हणतो. तुला काय करायचं खाना ते खाना घे ना खाना. बघा म्हाताऱ्या माणसावर कसा हा तू करतो, काही संस्कारच नाही. हॅशटॅग मी टू. हा बरं वाटलं बाई. आय ग वाच ना पुस्तक वाच. अगं बाई ए रेकरा, जरा तुझा मोबाईल आहे का रे तुझ्याकडे? आहे म्हणजे माझ्याकडे आहे पण माझी बॅटरी संपले, जरा चार्जिंगच नाही केलं. जरा मोबाईल दे ना, मला एक फोन लावायचा आहे. देतो देतो. दे ग दे. आ वा छान. अगं बाई ही कोण बायको वाटत. हो वा थोडी घाई केली, जरा थांबली असती तर बरा मिळाला असता. तिच्याबद्दल बोलताय तुम्ही? नेटच आहे रे नाकी नाही तसं आहे, मेकअपवर जाऊ नका, घरी गाऊनवर बघा कशी दिसते ते. माझं मला माहिती आहे, मला नका शिकवू. आमचं बघून घ्या, तू कळणार. फोन लावा गपचूप, चल. स्वतः बुटकं वांग आणि अरे नका इतकं वांगा नका म्हणू यार तुम्ही मला. बायको एवढी सोन्यासारखी, तिला नावं ठेवतोस होय रे गदड्या. इतकी गोड बाई आहे, नाकी डोळी. फोन लाव ना गा, फोन लाव. घे जरा. नाही. हॅलो हा नीलू, अगं बघ गाडी सुटली बरं का. हा मी निघाले आहे, जागा मिळाली मला. आहे ती टवळी माझ्या राशीला बसली समोर. आहे चौगुलेचे आडनाव, दुसरं काय आता. हा हो ठेवते. काय ग घरीदारी मेलं तेच समीर समीरा चौगुले चौगुले. काय करता, जीव चाललाय माझा, सांगता कोणाला. हा बरं ठेव, चल निघते मी. हा यायचं घोळकर. हा ठेव का, कळलं मला. मट्टी सांगते मला, नीट ये. काय जीव घेत नाही त्या चौगुल्याचा मी. हा ठेव. हा घे तुझा. अगं बाई कशी मी वेंदळी बघ. केळ्याचं साल टाकायचं तर मोबाईलच टाकला. अशी बाई वेंदळी, मी काय करायचं. अगं थेरडे म्हातारे, माझा मोबाईल टाकलास तू. 22 विषय होते त्यात. अगं काय अक्कल आहे का तुला. मग मला इथे नाही बसायचं. ए टीसी मेरे को अलग सीट देना टीसी. बेड्या अख्खी गाडी भरली, आता नाही मिळायची कुठे जागा. टॉयलेट मध्ये बसेन रात्र तिथेच काढेन, इथे नाही बसायचं मला. एवढी चिडला ए राजा. काय ग बाई, पोराकडे संस्कारच नाही आजकालच्या. गेला बिचारा, वाईट वाटतं ग मला. जाऊ दे आता, पाय पसरून झोपते. क्या बात है, हिलेरियस. देवा कोणालाही असा सहप्रवासी न मिळो रे बाबा. पण मजा आली, धमाल धमाल. सरपंचांना कसा वाटला हा परफॉर्मन्स साई? कोणीतरी चोंबडं माणूस पहिल्यांदाच आवडलंय. ती तू साकारली होतीस म्हणून चोंबडी आजी मला भयंकर आवडली. विशाखा आउटस्टँडिंग. थँक्यू साई. मस्त कॉन्सेप्ट होती. आज सेटसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. चेतावणी वगैरे सगळं आहे. सगळं आहे आणि बॅग्स खाली ठेवलेल्या आहेत. Yes, yes. खिडकीतून गोष्ट भिरकावलेली इथे कुठे दिसली नाही. सो इट वॉज अमेझिंग. सुपर सेट. प्रसाद, वेगळं सांगायची गरज नाही खरं काही, पण या स्किटमुळे परत एकदा समाजासमोर आलं की तुम्ही दोघेही ट्रेंड ॲक्टर आहात म्हणून. विलक्षण ऑब्झर्वेशन आहे तुझं सम्या, विलक्षण. आणि मला त्या भावनांची फार गंमत वाटते जेव्हा एखादा लेखक एखादं कॅरेक्टर लिहितो
तेच साकारही करतो, तोच लेखक दुसरं कॅरेक्टर लिहितो आणि ते त्याच्या समोर कोणतरी दुसरं साकार करत असतं आणि ते स्वतः त्याचा तो आनंद घेत असतो तिथेच. तर ही जी ब्युटी आहे ही फक्त तुम्हीच अनुभवू शकता, जे स्वतः लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत ते. नाही, माझ्या मते याचं ना श्रेय को आर्टिस्टला सुद्धा तेवढं Of course, of course. कारण आता विशाखा लेखकाला आधी काय म्हणायचंय ते उतरतंय का माझ्या मनातून, ती 4 वेळा ते मला विचारते की असंच म्हणायचंय ना, असंच म्हणायचंय ना. हे माझ्या मते हे खूप मोठं ही मोठी गोष्ट आहे जी माझ्या मते यंगस्टर्सनी शिकली पाहिजे, की लेखकाला आधी काय म्हणायचे ते आपण करूया, नंतर आपण आपले Addition. जे काही ऍडिशन्स आहेत Correct. ते घालूया. Correct. तर त्यामुळे को आर्टिस्ट तेवढंच ताकदीचं असणं फार गरजेचं असतं आणि आय एम सो लकी की शी इज विथ मी. डेफिनेटली विशाखा आउटस्टँडिंग बेरिंग होतं तुझं आणि 1 सेकंदही ते सुटलं नाही. कमाल आहे तुझी, खरंच कमाल आहे. त्यातला बेरकीपणा, छदमीपणा, त्या म्हातारीचा सगळा अवलियागिरी तिची सगळी अप्रतिम. ग्रेट, पण थोरली एन्जॉयड. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू. खरंच खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुमच्यासमोर हास्य दंगा घालण्यासाठी येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. मेरी क्रिसमस. मी सॅन्टा क्लॉज. तुम्हाला माहिती आहे आज मी लाल कपडे घालून ते काय करायला आलोय? स्वतःची लाल करायला. मी स्वतःची लाल करायला नाही आलोय. मी सॅन्टा क्लॉज आहे. सॅन्टा क्लॉज झालोय मी, कळलं ना. असाच घरी झोपलेलो, मला एक फोन आला. काय करतोय म्हटलं घरी झोपलोय. मग आमच्या हॉटेलवर आहे, इकडच्या लहान मुलांना हसव, तुला 200 रुपये पर डे देतो. मी म्हटलं अरे बाप रे, इथल्यापेक्षा 70 रुपये जास्त. त्यात रिहर्सल पण नाही, स्किट जर पडलं तर कोणी शिव्या पण घालणार नाही. आणि त्यात दाढी लावली म्हणजे एक्सप्रेशन पण लपले. मग म्हटलं बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय करायचं आहे ते म्हटलं फक्त मुलांना हसवायचं आहे. मग आतापर्यंत मी 49 मुलांना हसवलेलं आहे. आता फक्त शेवटचा एक उरला आहे. 50 झाले की माझं काम संपलं आणि त्या शेवटच्या मुलाला हसवणं हा तर माझा पाम्या डाव्या हाताचा खेळ आहे. बघू ते बारकं बाळ कोण आहे ते. हो दॅट लकी गर्ल. खम खम खम. आई शपथ, गोल घुमट. अरे बापरे, वरती बसचे तो हॉर्न पण लावले. बाळा बाळा मला ओळख, मी कोण आहे? लाल तरस. ए बाळा माझ्यावर जरा तरस खा रे. हा अगं आठव, 25 डिसेंबरला कोण येतं? क्रिसमस. हॅपी क्रिसमस. क्रिसमसला सकाळी सकाळी कोण येतं? दूधवाला. अरे दूधवाला तर येतोच रे. अजून सकाळी सकाळी दूधवाल्यानंतर कोण येतं? मेसेज येतो, मेरी क्रिसमस. अगं ते नाही ग, क्रिसमसला आहे ना सकाळी सकाळी सॅन्टा क्लॉज येतो. हा चॉकलेट देतो. तर तो मी सॅन्टा क्लॉज कोण आहे? मी सॅन्टा क्लॉज. ए हे बघ, क्रिसमसला सकाळी सकाळी जो चॉकलेट देतो तो मी आहे. कोण आहे मी? सांता क्लॉज. अरे बापरे, किती हुशार मुलगी आहे ग. 50-60 प्रयत्नानंतर ओळखलेस तुम्हाला. वा 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 वा. सांता क्लॉज. हो मी सॅन्टा क्लॉज आणि तू सांताक्रूज डेपो. सॅन्टा क्लॉज जो. हो हा तू सांता आहेस. हो मी सॅन्टा आणि तू बँटा. हे बघ आता ना काका खूप काम करतोय इकडे. 49 झालेत. एक तू हसलीस ना तर 50 पूर्ण होणार. मी हसणार. हसणार ना. मला जोक सांग ना. दोघे जण असतात, दोघे जण असतात. ते दोघे जण ना पार्टी करायला जातात. हा आणि समोसा घेऊन जातात. एक बोलतो अरे समोसा आणला पण आपण सॉसच नाही आणला. मग दुसऱ्याला बोलतो तुझा सॉस घेऊन ये. तो बोलतो नाही
मी येईपर्यंत समोशाला हात नाही लावायचा. तो बोलतो ठीक आहे. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 3 दिवस, 4 दिवस होतो, दुसरा काय येतच नाही. मग पहिला वाला बोलतो जाऊ दे यार, हा काय येत नाही, मी समोसा खातो. तो समोसा घ्यायला जातो, तितक्यात दुसऱ्या बोलतो मला वाटलंच होतं तू समोसा खाणार म्हणून. मॅनेजर ही हसली, ही हसली, ही हसली. बापरे, डायरेक्ट 9:30 वाजले. नको नको काय काय काका मला त्या गोष्टीतला समोसा पाहिजे. तुला त्या गोष्टीचा का पाहिजे? समोसा पाहिजे, सॉस पण पाहिजे. अरे देवानं तुला ऑलरेडी कचोरी बनवलंय. ऐक ना माझं, ऐक ना. ए तू समोसा खायला का आली? मला काका समोसा पाहिजे. मम्मा जा मम्माकडे जा, मम्माकडे. मम्माकडे ना, मम्मा मॉल मध्ये गेली, ती बोलली तिकडे खेळायला जा. काका काय मी काय करू म्हणजे तू हसशील बाळा, मला सांग ना. काका हा मला जेब्रा करून दाखव. अरे काय करून दाखवू? जेब्रा करून दाखव काका. मी जे बाळा मग हसशील तू. अरे देवा काय काय करा सांगतो ना. हा, करतो 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 चला. काका हे काय होतं? झेब्रा पाण्यातून बाहेर आला. काय पण करून दाखव. बाळा हा. काका काका तू मला मगर करून दाखव. काय करू? मगर ते करून बाळा मला समज मगर तर मगर. मगर लवकर काका. हा? काका हे काय होतं? मगरने शेपूट हलवली. नको नको नको. दुसरं 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 बाळा, अरे ऐक ना रे. काका मला बेडूक करून दाखवशील? हे नको ना पण. काका लवकर बेडूक करून काय दाखव. काय करायला लागतं बेडूक. काका काय 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 हे काय होतं? बाळा मलाच नाही कळलं रे. काका तुला नाही कळलं? नाही. मग काका मला ढेकून करून दाखवशील? काय करू दाखवू? ढेकून करून दाखवशील? हे असतं ना. मी करतो ना ढेकून. काय यार ढेकून. परत तसंच? हा काका तू सगळं सेमच करतोय काका. बाळा मी या शो मध्ये ना पहिल्या एपिसोड पासून आतापर्यंत सगळं सेमच करतोय. ह्यांच्याकडे व्हरायटी वाली नटणं त्याला मी काय करू शकत नाही. ए, हसली ए, मॅनेजर हसली हसली हे नको ना. हे बाळा चॉकलेट चॉकलेट नको. मग तुला काय ऐका ना काहीतरी छोटा माग ना ग, छोटा माग. छोट मागू? हा. छोट मग मला गौरव मोरेचा मेंदू देशील? जी गोष्ट अस्तित्वात आहे ना ती मागायला पाहिजे. गौरव मोरेचा मेंदूचा काही संबंध नाहीये. हे बघ ही माझी झोळी आहे, ह्याच्यात तुला मी चॉकलेट देऊ शकतो. 1 रुपया मला चॉकलेट. हा. चल तू सांता क्लॉज नाहीच ए, बाळा. आहेस. तू भुरटा क्लॉज आहेस, भुरटा क्लॉज. बाळा काका खूप गरीब आहे ग. 200 रुपयासाठी बघ किती उड्या मारतो इथे. हा असं करू नको ग बाळा. काका गरीब आहे. खूप गरीब आहे ग. असं गरीब आहे हा, काका. असं गरीब आहे ते दिसला. काका. हा तुला 200 रुपये पाहिजे? हा मला 200 रुपये पाहिजे. मग मला गाणं म्हणून दाखवशील? अरे यार 200 रुपयासाठी काय करायला लागतं आहे का? जिंगल बेल जिंगल ऑल द वे टाणा नाणा 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 गौरव मोरे फ्रॉम फिल्टर. काका पूर्ण गाणं म्हण. जिंगल बेल जिंगल ऑल द वे टाणा नाणा 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 गौरव मोरे महात्मा फुले नगर पॉई फिल्टर पाडा. तूच तर बोलली पूर्ण बोल. अरे काका गाणं तुला काय ए बाळा मला ए नको रे. ए नाही नाही, ऐक ना नको नाही ऐक ना दुसरं काय ते सांग ना मला. तू हा हा, काय मला रेनडियर होऊन दाखव ना काका. काय काय रेनडियर. ते काय असतं ग? मला फक्त प्रसाद खेंडियर माहितीये. ते रेंडियर मला नाही माहिती कसं असतं ते. हा तू वेडायस का? हो. काका रेनडियर म्हणजे ज्या प्राण्याच्या गाडीतून तू रोज येतोस त्याला रेनडियर म्हणतात काका. प्रसाद खांडेकरला रेंडियर म्हणतात? हो अरे मी टोल नाक्याला उभा राहतो, त्याला फोन करतो, रोज सकाळी त्याच्याच गाडीने शूटिंगला येतो. अरे यार मला माहिती असतं तर. काय केलं बाळा? अरे रेनडियर म्हणजे हरण. हरण. ए ह्या स्टेजवर हारण्याच्या गोष्टी अजिबात करायच्या नाही. फायनल जवळ आले. पटकन हरण करून दाखव ना ए काका. बाळा नको हसशील तू. हा मी हसणार. अरे काय काय करायचं? खूप सारं हसणार. हरण हरण काका हे काय होतं? हरण पाणी पिते. काका लवकर कर नाहीतर मी पाणी पाजन तुला. नको 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 नको.
काका काय केलं तू हारणाच्या मागे बिबट्या लागला होता. काका अरे काय आता काय झालं माहितीये काय झालं ग बाळा? हरणावर बिबटा बसला अरे हा बिबट्या नाही का, हाती आहे, हाती. ए बाळा ऐक ना बाळा, नको ना असं करू यार. मला सांग मी काय करू जेणेकरून तू उठशील, मला सांग ग बाळा. काका हा. मी तुझी दाढी करू हे बघ, हे सीझन संपल्यावर मला तेच करायचं आहे. काका मी तुझी दाढी करू एक मिनिट हातात काय बघू दे. हे कुठून आणलंस? मला माझ्या बाबांनी दिलं काय बोलले? बाबा म्हणाले हा? 3च मूलभूत गरजा असतात काय? अन्न वस्त्र आणि निवारा हा. काका करू हे नको अगं, ते वस्त्र नाही ग, अन्न वस्त्र निवारा असं आहे ते. हा. आणि हा जर वस्त्र माझ्या गळ्याला लागला ना तर माझ्या परिवार सगळा रस्त्यावर देईल ग. त्यांना अन्न वस्त्र निवारा काहीच मिळणार नाही. काका बाळा मग मला दाढी दे दाढी पाहिजे? हा. हे घे, काढ. लवकर घे दाढी. घे दाढी घे. काका, दाढी. झालं समाधान? बस काका, ए, मला- हा? कसं वाटतंय मला काय? कसं वाटतंय मला ते आता नॅशनल पार्कात जाऊन बघायला पाहिजे. ए, नको. यो. हा, बाळा मला असं काहीतरी सांग ना, ते तुझ्याशिवाय असेल, माझ्याशिवाय ज्यात आपण दोघे नसू. तुझ्याशिवाय मी काय करेल ते फक्त मला सांग. काका खरं तर माझ्याशिवाय तू काहीच करू शकत नाही मी चाललो घरी बस. नाही काय काय मला गिफ्ट दे सोडी सोड. काका मला नाही, gift नाही, दे. मला- काका, नाही, मला नाही, सोडी gift सोड. दे. काका मला गिफ्ट पाहिजे जाडे माझे सगळे पंच पाडलेस. काका हे काय प्रसाद खांडेकरच्या फोटोला अशी फुल्ली करून का ठेवलंस काका त्याच्या पंचवर बंदी आहे म्हणून. असं काका दे माझे सगळे पंच, म्हणून मी बॅगेत भरून ठेवले सगळे. कळलं का तुला? हा का मग आणि तुला माहिती आहे काय? प्रसाद खांडेकरवर पंच मारणं हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. हा. तुला बाहेर काढणं हा तर त्यांच्या उजव्या हाताचा खेळ आहे काका मैं तो फिल्टर पाड़ेगा फकीरू बेटा, अपनी झोली उठा के कहीं भी चला जाऊंगा. तेरा क्या होगा कालिया? काका स्वतःलाच कालिया बोलला क्या बात है वनिता, तू साकारलेली लहान मुलगी अप्रतिम होती. क्युटी पाय. आणि तू साकारलेला सांता क्लॉज होता. खूप छान झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई वनिता, मी तिकडे येऊन तुझे गालगुच्चे घेऊ शकते का?